हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आत्ता एवढं कडाक्याचं ऊन पडते आहे ना, आणि हे ब्लँकेट मी कालच धुवून टाकले होते. म्हणजे काल संध्याकाळी मी धुवून टाकले होते. तसे तर आधीही धुवून ठेवलेच होते मी, पण कधी कधी सकाळी खूप जास्त थंडी वाजायला लागते, त्यामुळे मग घेतात मुलं, म्हणून मग पुन्हा एकदा मी धुतले होते. आणि तसे तर कडक उन्हामध्ये जर टाकले ना मशीनमध्ये धुवून तर एका घंट्यातच सुकून जातात. पण काल संध्याकाळी मी याला धुतले होते, मशीनमध्येच धुतले होते, आणि मग रात्रभर तसेच मी याला बाहेरच ठेवले होते. म्हणून मग आता सकाळी याला आधी काढून घेतले. तसे तर घरातले बऱ्यापैकी कामे माझी झालेली आहे. टिफिनसुद्धा बनवून गेलेला आहे आणि बाकीची दुसरी सगळी कामे झाली आहेत. फक्त थोडेसे भांडे घासायची होती, तर आता तीसुद्धा घासून घेते. आणि आज मला बरीचशी एक्स्ट्राची कामेसुद्धा करायची आहे. आणि आमच्या सोसायटीमध्ये ना खालती गार्डन आणि मंदिर बनण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे मग घरामध्ये एवढी धूळ येते की किती साफसफाई केली तरीही घर तसंच दिसते. आणि इकडे मी तुम्हाला तेच सांगत होते की सोसायटीमध्ये मंदिर बनण्याचं काम सुरू आहे, तर खूप जास्त धूळ येते. पण पाठीमागून खूप जास्त आवाज येत होता, म्हणून मी अवॉइड केलं आणि व्हॉइस ओव्हरच देत आहे. आणि व्हॉइस ओव्हरमध्ये सुद्धा तुम्हाला थोडा आवाज येतच असेल, पण चला असो, खूप जास्त धूळ उडते, त्यामुळे मग 2-3 दिवसानंतर मला घराची साफसफाई करावीच लागते. तर तीच मला थोडीशी एक्स्ट्राची क्लिनिंग आज करायची होती. आता 11 वाजले होते आणि संध्याकाळी मला आज मस्त ठेचलेल्या भंडारावाला आलूची भाजी बनवायची होती आणि साबुदाणा वडेसुद्धा बनवायचे होते. पुढे रेसिपी शेअर करते मी तुमच्यासोबत, पण त्यासाठी मी आत्ताच बटाटे बाफायला ठेवून दिले आहेत. धीमे गॅसवरती बटाटे होत राहतील आणि माझं दुसरंही काम सुरू राहील. म्हणजे एका कामासोबत मग दोन्ही कामं होऊन जातील आणि मग संध्याकाळी स्वयंपाक करायला जास्त उशीर लागणार नाही. मी नेहमी असेच मल्टीटास्किंग काम करत राहते, म्हणजे वेळेचाही सदुपयोग होतो आणि कामही आपले लवकर होतात. आणि माझं पारिजातचं जे झाड आहे ना, त्याचे वेल खूप मोठे होत आहे. त्यासाठी मी या कोकोपीटच्या 2 स्टिक मागवल्या होत्या. मिशोवरून ऑनलाईनच मागवल्या आहेत मी. इकडे काही मिळत नाही, म्हणून म्हटलं एकदा आपण मिशोवरून सुद्धा मागवून बघूया. तर ठीकठाक आहेत, मला एवढ्या जास्त काही आवडल्या नाही, कारण की खूप छोट्या आहेत आणि वेल तर किती मोठा होत जातो ना. पण मी 2 मागवल्या होत्या, तर दोन्हीला आता जॉईंट करून मी मोठी एकच बनवणार आहे. क्वालिटी याची एवढी काही आवडली नाही मला, पण स्वस्तच होत्या. 80 रुपयाच्या काहीतरी 2 आहेत, म्हणून मी मागवल्या. म्हटलं एकदा मागवून बघूया. पण कधी ऑनलाईन वस्तू चांगल्याही निघतात आणि कधी खराबही निघतात. पण आता कुठे याला रिटर्न करायचं, म्हणून मी ठेवून घेतलं. आणि जे गोकर्णाचं झाड आहे ना माझं, ते आता त्याचे रोपटं थोडं लांब होत चालले आहे. म्हणजे खूप छान त्याचा वेल होतो आणि फुलंही खूप मस्त येतात त्याला, निळ्या रंगाचे. तर त्यामध्ये लावण्यासाठीच मी हे मागवलं होतं, पण छोटी दिसली मला, म्हणून मग मी त्याला 2ला एकच करून घेतली आणि मग तीच आता झाडामध्ये लावणार आहे. लगेच मग त्याला पाणीसुद्धा देऊन दिलं. आणि पहा, काहीशी अशी 3-4 झाडं मी इथं ठेवलेली आहे, ज्यामध्ये बेलपत्राचं झाड आणि शमीपत्राचं झाडसुद्धा आहे आणि एक मनी प्लांटसुद्धा आहे. याची वेल खूप छान मस्त मोठी होत जात आहे. आणि पहा, जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, खालती काम सुरू आहे म्हणून एवढी धूळ येते. आणि हे पहा, एक फेक प्लांट आहे, यावरती तुम्ही बघू शकता किती धूळ साठलेली आहे. बघून असं वाटते की किती दिवस झाले साफच केलं नसेल, पण 2-3 दिवस झाले की लगेच हे असंच होऊन जाते. म्हणून मला 2-3 दिवसानंतर याला क्लीन करावंच लागते. आणि तसंही उन्हाळ्यामध्ये खूप जास्त धूळ उडत असते आणि त्यातही खालती काम सुरू आहे म्हटल्यावर तर मग विचारूच नका, एवढी धूळ साठली जाते घरामध्ये की पुन्हा मला घर क्लीन करावं लागते. ठीक आहे ना, आपलं घर आहे तर आपणच क्लीन करणार ना, दुसरं तर कोणी करणार नाही. आता म्हणा किंवा नंतर म्हणा, पण करावं तर आपल्यालाच लागणार आहे. आणि माझ्या मते तर घर मोठं आणि हायफाय असण्यापेक्षा ते किती स्वच्छ आणि सुंदर आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. जेवढं घर आपलं स्वच्छ राहील तेवढं ते सुंदर दिसते. आणि माझं असं आहे ना, एक काम जेव्हा मी हातात घेते ना, त्यासोबत दुसरे 2-3 कामंही करूनच घेते, म्हणजे माझा वेळही वाया जात नाही आणि दुसरीही क्लिनिंग होऊन जात असते.
सोबत ह्या पत्त्यासुद्धा मी क्लीन करून घेतल्या. याला क्लीन करायला एवढा काही उशीर लागत नाही. वरवर धूळ जर साठलेली असली तर मग फक्त पाण्यानेच ह्या साफ होऊन जातात आणि जास्त जर चिकट झालेल्या असतील तर लिक्विड सोपनेही या क्लीन होऊन जातात. आता तर नुसत्या पाण्यानेच क्लीन होऊन जातात, कारण मी 2-3 दिवसाआड या क्लीन करत असते म्हणून. आणि पहा, एवढं काम केलं ना तेवढ्यामध्ये माझे बटाटे सुद्धा मस्त वाफवून गेले होते. आता बटाटे सुद्धा एक साईडवरती काढून ठेवून देते. जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत मी दुसरंही काम करून घेईल. किचनमध्ये जेव्हाही मी येते तेव्हासुद्धा असंच मल्टीटास्किंग काम करत असते. आणि काल बाजारातून काही 2-3 पालेभाज्यासुद्धा आणल्या होत्या, म्हणजे पालक, मेथीची भाजी, चवलाईची भाजी आणि कोथिंबीर आणली होती. तर सगळ्यात जास्त वेळ तर हा पालेभाज्या साफ करायलाच लागतो. खायला जितक्या टेस्टी लागतात तितकाच साफसफाईमध्येही याचा उशीर जातो. खायला खूप टेस्टी लागतात, पण जेव्हाही बाजारात गेले की पालेभाज्या दिसल्या की मी आणायशिवाय राहतच नाही. कारण मला तरी पालेभाज्या खूप आवडतात. म्हणजे मेथीची भाजी म्हणा, चवलाईची भाजी म्हणा, ह्या सगळ्या भाज्या सुक्या केल्या तर खूप छान लागतात. तसा तर आता उन्हाळा आहे, जास्त काही मिळत नाही ह्या भाज्या, पण जेव्हा जेव्हा मिळाला तेव्हा मी घेऊनच येते. आणि भाज्या निवडून झाल्या तोवर बटाटेसुद्धा थंड झाले होते, तर ते सुद्धा मी सोलून घेतले. आणि आता पालकची गड्डी आणली होती तर त्याला मला अशीच ठेवायची नव्हती, कारण अशीच जर ठेवली तर ती लवकर खराब होते. तसे तर हे डबे खूप छान आहेत. यामध्ये 8 दिवससुद्धा पालेभाज्या अशाच ठेवल्या ना देठ तोडून तरीही सुद्धा खराब होत नाहीत. पण आता मला त्याची पेस्ट करून ठेवायची होती, कारण की मग भाजीला कधी कधी काहीच सापडत नाही. मग पालकची प्युरी जर बनवून फ्रीजरमध्ये ठेवलेली असली की पालकची पुरी म्हणा, पालकचे पराठे म्हणा किंवा पालक पनीरची भाजीसुद्धा करता येते. तर त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे कोथिंबीरसुद्धा कट करून घेत आहे. नेहमी तुम्हाला हेच सांगते की जेव्हा कधी तुम्ही किचनमध्ये आले की तुम्हाला मल्टीटास्किंग कामच करत राहिले पाहिजे. म्हणजे आपल्या किचनमध्ये जेव्हाही आपण येतो ना, सकाळी जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा संध्याकाळच्या जेवणाची तयारी किंवा सकाळी ब्रेकफास्टची तयारी किंवा उद्या सकाळी टिफिनमध्ये काय बनवायचे आहे याची तयारी जर आपण करून ठेवली तर आपला खूप सारा वेळ वाचतो. आधी ना मी सुद्धा असं काहीच करून ठेवत नव्हते. जेव्हा सकाळी स्वयंपाकाला लागले की सकाळीच सगळं करत होते आणि संध्याकाळी स्वयंपाकाला लागले की संध्याकाळीच सगळं करत होते. पण आत्ता जेव्हापासून माझ्याकडे वेळेची कमी असते ना, म्हणून मी असे मल्टीटास्किंग काम करायला शिकलेली आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, यामुळे खूप सारा वेळ आपला वाचतो. आणि जेव्हापासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे माझ्याकडे वेळेची खूप कमी असते, कारण 2-3 चॅनलवरती व्हिडिओ बनवावे लागतात. त्यामुळे मला असं मल्टीटास्किंग कामं तर करावीच लागतात. आणि सोबतच आठवडाभराची प्लॅनिंगसुद्धा करून ठेवली तर आठवडाभराचं काम आपलं खूप सोपं होते. चला, किचनची सगळी कामे झाली आणि जो डबा मी तुम्हाला दाखवला ना त्यामध्ये मी कोथिंबीर धुवून ठेवून दिली, कट करून मस्त. आता 8-15 दिवस तरी कोथिंबीर अशीच फ्रेश राहील त्या डब्यामध्ये. खूप छान आहेत ते डबे, खूप कामाचे आहेत. सोबतच तेवढ्यात ह्या पत्त्यासुद्धा सुकून गेल्या होत्या. म्हटलं आता यालाही लावून घेऊया. आणि तुम्हाला टी-व्ही युनिट पाशी, टी-व्ही युनिटच्या खालती, टी-व्ही युनिटच्या वरती खूप सारा पसारा दिसत असेल ना, पण हे काही ऑनलाईन प्रोडक्ट्स आहेत जे मी मिशोवरून मागवले आहेत. आणि लवकरच मला माझं किचन रिसेट करायचं आहे, म्हणजे किचनचा मेकओव्हर करायचा आहे आणि हॉलचा सुद्धा मला मेकओव्हर करायचा आहे. त्यासाठी मी हे सगळे प्रोडक्ट्स मागवले आहेत आणि लवकरच तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. त्यासाठी थोडे दिवस हा पसारा इथेच राहणार आहे. चला, आता मिरच्याचे सुद्धा देठ मी काढून ठेवले होते, स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या, त्यासुद्धा सुकून गेल्या. आणि त्यासुद्धा आता 15 दिवस, तर मिरच्याची सुद्धा काही काळजी घ्यायची गरज नाही. आणि आता एवढ्या गरमीमध्ये मोकळे केस ठेवून काम करणं तर माझ्यासाठी काही शक्य नाही. रोज मी असा जुडाच बांधून घेते, मला अजिबात आवडत नाही मोकळे केस. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. एकीकडे इथे मी चवलाईची भाजी करत आहे, कारण चवलाईची भाजी ताजी ताजी केली की तेव्हाच त्याला टेस्ट येते, म्हणून 1-2 दिवसही मी त्याला राहू देत नाही. जेव्हा आणली की दुसऱ्या दिवशी लगेच बनवून घेते. आणि जो पालक मी वाफवून ठेवला होता ना त्याची मला आता पेस्ट बनवून ठेवायची आहे. प्युरी बनवून ठेवली की मग आठवडाभरात कधीही वापरता येईल. आणि आज तर मला मस्त भंडाऱ्यावाले आलूची भाजी बनवायची आहे, त्याची सुद्धा मला ग्रेव्ही बनवून ठेवायची आहे. आणि त्यामध्ये फक्त मी टमाटरची ग्रेव्ही बनवणार आहे, त्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहे. तरीसुद्धा भाजी एकच नंबर बनणार आहे. मी दाखवतेच पुढे रेसिपी तुम्हाला. आणि पहा, ही पालक थोडीशी कमी होती, थोडी खराब जास्त निघाली म्हणून एवढीच पेस्ट बनली. तरीसुद्धा
कुठल्या ना कुठल्या पराठे म्हणा किंवा पुरी म्हणा किंवा भाजी म्हणा त्यामध्ये तर यूज होऊनच जाईल. आणि आता टमाटरची ग्रेव्हीसुद्धा बनवून घेते. अशी पालकची भाजी खायला मुलं खूप जास्त नखरे करतात, पण पालकचे पराठे म्हणा किंवा पालक पनीरची भाजी म्हणा किंवा ग्रीन पालकची पुरी म्हणा ही बनवून दिली तर अजिबात नखरे करत नाही, खूप जास्त आवडीने खातात. आणि चला आता मी तुम्हाला मस्त भंडारेवाल्या आलूची भाजीची रेसिपी दाखवते. त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल ठेवलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. 2 तमालपत्र घालायचे आहे, 2 लवंगा, 2 काळी मिरी, अर्धा तुकडा दालचिनीचा आणि 1 चक्रफूल घातलेला आहे. सगळं आपल्याला घालायचं आहे तेलामध्ये. आणि मग जी टमाटरची पेस्ट बनवून ठेवली होती ना ती यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये सगळे बेसिक मसाले घालायचे आहे. 1.5 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या भांड्यामध्ये ग्रेव्ही बनवली होती ना त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी घालायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटापर्यंत, म्हणजे मस्त याला तेल सुटेल. आणि पहा किती मस्त तेल सुटलेलं आहे ना. या भाजीमध्ये आपण कांदा लसूणचा अजिबात वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा जे आपण गरम मसाले घातलेले आहे म्हणजे खडे मसाले, त्याने या भाजीची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे हिशोबाने आणि पाणी थोडंसं जास्तच घालायचं आहे, म्हणजे भाजी तुम्हाला कितपत हवी आहे ना त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. मग चवीप्रमाणे मीठ घालायचं. मी 1 ते 1.25 चमचा मीठ घातलं होतं. आणि आता याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे. आणि मग यामध्ये जे आपण आलू सोलून ठेवले होते ना तसे 3 ते 4 आलू घालायचे आहे. आता भाजी तुम्हाला केवढ्या प्रमाणात हवी आहे ना त्याप्रमाणे आलू घालायचे आहे. मी 4 की 5 आलू घातलेले आहेत यामध्ये. आणि आलूला आपल्याला अशा प्रकारे कुस्करूनच घालायचे आहे, कापून वगैरे घालायचे नाही. अशी भाजी बनवली ना खूप छान टेस्ट येते याची, तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. आणि त्यानंतर याला थोडा वेळ उकळू द्यायची आहे भाजीला. एकीकडे तुम्ही बघताय मी चहासुद्धा ठेवलेली आहे, कारण की संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि मग ह्यामध्ये शेवटी आपल्याला कसुरी मेथी अशा प्रकारे कुस्करून घालायची आहे. पहा किती छान भाजी दिसत आहे ना. आता तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल, पण थंड झाली की ही अजून घट्ट होते. आणि मग याला थोडा वेळ उकळू द्यायची आहे. आणि मग भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे. आणि बघूच शकता किती छान आपली भाजी झालेली आहे ना. खूप छान टेस्टी लागते ही भाजी. आपण यामध्ये अजिबात कांदा लसूण वापरलेला नाही आहे, तरी पण भाजी एकच नंबर लागते खायला. एकदा नक्कीच बनवून बघा. आणि अशी भाजी तुम्ही आधी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मलासुद्धा कळेल तुम्ही ही भाजी बनवली की नाही. आणि पहा तेवढ्या वेळात चहासुद्धा झालेली आहे. आणि मी आणि माझा मुलगा दोन्ही घरीच राहतो, त्यामुळे दोघांची आम्ही चहा ठेवली होती. आणि मी तरी खूप मोठी चहा लवर आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम मला चहा तर लागतोच लागतो. चला तर मग तुम्ही सुद्धा या मस्त चहा प्यायला. चला मस्त चहा पिऊन झाली. आणि खाली तुम्हाला थोडासा पसारा दिसला असेल ना तर थोडीशी ग्रोसरीचा सामान आणला होता, तो सुद्धा लावून ठेवायचा आहे. आणि जसं जसं काम होते ना किचनमध्ये तसे मी भांडे क्लीन करून ठेवते, कारण की मग जास्त जमा होऊ दिले की खूप जास्त ढिगारा लागून जातो. आणि आता मला साबुदाणा वडेसुद्धा बनवायचे होते. जेव्हा जेव्हा एकादशी येते ना तेव्हा मी साबुदाण्याची खिचडी बनवते, तर थोडा जास्तच साबुदाणा घालते, म्हणजे दुसऱ्या दिवशी मग साबुदाण्याचे वडेसुद्धा मुलांना खायला मिळतात. यामध्ये 5-6 मिरच्या मी मस्त वाटून घातलेल्या आहेत आणि 2 आलू मी अशा प्रकारे कुस्करून घातलेले आहेत. आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मस्त याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहा सगळं मिक्स झालं की हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मस्त याचे वडे बनवून घ्यायचे आहे. जसे तुम्हाला वाटतील तसे, थोडे लहान किंवा थोडे मोठे, पण जास्त जाड ठेवायचे नाही आणि जास्त पातळही ठेवायचे नाही. पातळ ठेवले की अगदी कडक होतात आणि जाड ठेवले की मग मध्ये नरमच राहतात. म्हणून असे मध्यम आकाराचे आणि मीडियम साईजचे असे वडे बनवून घ्यायचे आहे. आमच्या घरामध्ये तर असे वडे खूप आवडतात सगळ्यांना. आणि पहा सगळे वडे मी मस्त इथे बनवून घेतलेले आहेत. आता तेलसुद्धा मी इकडे गरम करायला ठेवलं होतं. आणि मग जेवढं तेल असेल तेवढं 2-3 वडे आपल्याला अशाप्रमाणे घालायचे आहे तेलामध्ये. आणि मीडियम फ्लेमवरती ज्याला आपल्याला तळायचे आहे. गॅसची फ्लेम जास्त फास्टही करायची नाही आणि जास्त धीमेसुद्धा ठेवायची नाही, मीडियमच ठेवायचे आहे. आणि मस्त असे खरपूस याला तळून घ्यायचे आहेत. थोडेसे लालसर ठेवले की खूप छान येते टेस्ट याची.
आणि पहा मस्त आपले वडे टम्म फुगलेले आहेत ना. तर अशाच प्रकारे मी सगळेच वडे काढून घेतले होते आणि तेवढ्याच वेळात संध्याकाळची दिवाबत्तीची वेळसुद्धा झाली होती आणि मग संध्याकाळची दिवाबत्तीसुद्धा करून घेतली आणि पुन्हा मी किचनमध्ये आले. आपल्या बायकांना पूर्ण दिवसभरामध्ये भरपूर अशी कामे असतात, एक संपलं की दुसरं उभंच असते. त्यामुळे अशा प्रकारे एका पाठोपाठ एक मल्टीटास्किंग कामं करत राहिली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला स्वतःला सुद्धा थोडा वेळ मिळतो. नाही तर एकामागे एक जर करत राहिलं तर आपल्याला अजिबातच वेळ मिळत नाही. आणि पहा मस्त माझे सगळे वडे इथे तळून झालेले आहेत आणि आमच्या घरात ना जास्त कडक वडे आवडत नाही, असे नरमच वडे आवडतात. त्यामुळे मग मी नरमच बनवते आणि खूप छान मस्त आजचं असं जेवण होतं. चवलाईची भाजी, आलूची भाजी, वडे आणि चपाती आणि ताक आणि पापड. चला मस्त अशी थाळी होती आमची. आणि उद्याच्या दिवशी ना मला बटाट्याचे वेफरसुद्धा बनवायचे होते, म्हणून मग मी आत्ताच बटाटे सोलून आणि त्याचे वेफर पाडून मग पाण्यामध्ये ठेवून देईल, म्हणजे सकाळी मग लवकर काम उरकून जाईल. मग आजचा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.